नमस्कार, किल्ले शिवनेरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे मतदारांचे मी पुनश्च स्वागत करतो। खरं तर पुणे जिल्ह्याचं लक्ष या बोरी, बुद्रुक आणि खोडद गटामध्ये आहे। खरं तर महिलांचं आरक्षण पडल्यानंतर येथील ग्रामस्थांच्या मते कोणता उमेदवार आहे तर चर्चा सगळीकडे व्हायरल होती। आपण खरं तर आज मेहरमाळा या परिसरामध्ये आलोय। इथे स्थानिक उमेदवार सौ कल्पनाताई वैभव काळे या उमेदवार प्रचार करतात। कसं वातावरण आहे आपण ताईंशी चर्चा करणार। ताई नमस्कार। नमस्कार दादा। कशा पद्धतीचं वातावरण आहे, कशा पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटतोय? नक्कीच पारगावमध्ये आता आम्ही जवळपास 1-2 वार्ड केलेले आणि उत्स्फूर्त म्हणजे एकदम मस्त आहे। कारण की खरं बोलायचं गेलं तर आमचेच बोरी गणातले संभाजी शेख चव्हाण हे त्यांचं स्वतःचं गाव आहे आणि त्यांचं गाव म्हणजे त्यांना सगळे मानणारे लोक आहे इथे आणि त्यांच्याबरोबर आम्हालाही इथे मानणारे लोक आहे आणि त्याच्यामुळे इथे ना जेवढं मी आतापर्यंत प्रचार केला ना सगळ्या महिला आनंदात आहे। म्हणजे ते म्हणतात की तुम्हीच निवडून येणार ताई, त्याच्यामुळे इथं चांगला प्रतिसाद मिळतोय मला। खरं तर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महिलांचे प्रश्न ऐकून घेतो की नेमकं काय, तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर तोंडावर फक्त कल्पनाताईंचंच नाव येते। ही काय जादू तुम्ही केली आहे की त्यांच्या मनामध्ये खरं तर तुमची छबी त्या ठिकाणी तयार झालेली आहे? नक्कीच दादा, काय होतं प्रत्येक ठिकाणी आम्ही महिलांकडे गेलो असतो ना, महिलांच्या समस्या त्या आता सांगता। आणि एवढे दिवस पुरुष होते म्हणजे जिल्हा परिषदला ओपन पुरुष, ओबीसी पुरुष असंच आरक्षण राहायचं आणि ह्यावेळेस एक महिला आरक्षण आहे, त्यामुळे महिला खूप आनंदित आहे। आणि त्यांचं म्हणणं कसं आहे की आमच्या ज्या समस्या आहे ना आम्ही तुम्हाला डायरेक्टमध्ये सांगू आम्ही, त्यामुळे ते प्रत्येक महिला सांगत असता आणि त्यांना मी सांगितलेलं आहे तुमच्या ज्या काही समस्या असेल ना तुम्ही एक बहीण म्हणून मला लगेच सांगू शकता, कधी सांगा, तुम्ही दिवसा सांगा, रात्री सांगा आणि ते मी नक्कीच तुमचं काम पूर्ण करेल। त्यामुळे त्यांना आनंद असं वाटतं की जवळची व्यक्ती आहे की मी बोलले की या तुम्ही कधी या, तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही सांगत जा, काही अडचण असेल सांगत जा, त्या नक्की मला म्हणतात की तुम्हाला हक्काने आम्ही सांगू। खरं तर तुमचं शिक्षण पाहता या सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण तुम्हाला अभ्यास आहे, नॉलेज आहे। माझा हा प्रश्न आहे की जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्या गटामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत की ते येत्या काळामध्ये तुम्ही ते पूर्ण करणारे, महिलांचे असो किंवा इतर रस्ते, सगळेच प्रश्न, कोणते प्रश्न प्रलंबित आहेत ते तुम्ही पूर्ण करणारे? आता मी जेवढं फिरले एडगाव ते कावळ पिंपरीपर्यंत सगळ्यांनी मला सांगितलं की रस्ते, कारण की रस्ते बहुतेक म्हणजे अतुल दादांच्या निधीतून बऱ्यापैकी रस्ते झालेले, पण काही अशा ठिकाणी की जे अंतर्गत रस्ते ते तिथे झालेले नाही आहे, त्यामुळे लोकांना खूप समस्या येतात की घरापर्यंत, कारण की धूळ येते घरामध्ये ते। तर त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्हाला ते एक नवीन संधी देणार, तुम्ही नवीन उमेदवार आहे, तुम्ही आमचे रस्ते करा। तसंच सांडपाण्याचं व्यवस्थापन इथे कोणी केलेलं नाही व्यवस्थित, बऱ्यापैकी बघितलेले, कारण की सगळं पाणी वरतूनच वाहते, त्यामुळे सांडपाण्याचं व्यवस्थित बंदिस्त गटार करायचं आहे मला। परत महिलांचं पण महिला म्हणतात की आम्हाला काहीतरी एक नवीन प्रशिक्षण द्या जेणेकरून आम्हाला घरी बसल्या पण गृहउद्योग करता येईल किंवा आम्हाला असं बाहेर पण पडता येईल कामानिमित्त। मग त्याचं पण आपण एक शासकीय ज्या योजना असताना त्या माध्यमातून आपण प्रशिक्षण ते घेणारे महिलांचं। आणि बहुतेक महिलांचं कसं आहे आता घर, शेती तर ते कसं म्हणतात की घरी जर काही असेल आम्हाला किंवा तुमचे ते असं बाकीच्या प्रोडक्ट्स असेल किंवा काय असेल ना त्या संदर्भात घ्या। आता महिलांचं कसं ड्रायव्हिंग, आता सध्या ड्रायव्हिंग खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे महिला म्हणतात आम्हाला ड्रायव्हिंगचं पण प्रशिक्षण पाहिजे। म्हणजे त्यांचं म्हणणं काय, तुम्ही एक महिला म्हणून तुम्ही प्रत्येक महिलांचं जे प्रशिक्षण असेल जे असेल जेणेकरून महिलाला खूप फायदा होईल उद्योगामध्ये, बाकीच्या गोष्टीमध्ये, म्हणजे ती स्वावलंबी होईल। त्या निमित्ताने मग मी प्रत्येक गोष्ट महिलांचं करणार आहे आता। खरं तर आपण पाहिलं असेल तर महिला सबलीकरणामध्ये आमचा खूप खारीचा वाटा आणि येत्या काळामध्ये ते अजूनही पूर्ण करणार आहे।